नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत छोले. छोले बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठा कांदा, एक मोठा टमाटा, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, उकडलेले छोले, काही मसाले, मीठ आणि तेल. गॅस ऑन करून कढई ठेवून त्यामध्ये आता थोडंसं एक मोठा चमचा भरून तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये एक चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घालायची. व्यवस्थित परतून घ्यायचं दोन्ही पण. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटा घालायचा. आणि छान परतून घ्यायचं व्यवस्थित. टमॅटो लवकर परतल्या जावा म्हणून थोडंसं किंचित मीठ घालायचं, जेणेकरून तो लवकर शिजेल. शिजण्यासाठी म्हणून झाकण ठेवून द्यायचं. छान वाफ येऊ द्यायची थोडी. तिन्ही व्यवस्थित परतून झालं. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, अर्धा चमचा घाला हळद. त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये थोडासा बादशाह मसाला, छोले मसाला घालायचा. तुमच्याकडे कुठलाही असला तरी घातला तरी चालेल. मी बादशाहचा वापरते म्हणून मी तो घातला. तुम्ही कुठलाही घातला तरी चालतो. आता हे छान परतून थोडा वेळ त्याला वाफ येऊ द्यायची. झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. मग बाकीचं साहित्य घालायचं. छान तेल सुटलं, वाफही आली आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये 2 आपण उकडलेले छोटे बटाटे घातले. बटाट्याने काय होतं की ग्रेव्ही मोकळी वेगळी न होता एकजीव होण्यासाठी मदत होते. म्हणून थोडासा बटाटा घालायचा, जेणेकरून ग्रेव्ही घट्ट होईल. छान तेलाला तवंग येण्यासाठी, छान चव येण्यासाठी आपण टमाटे घातलेत, त्याच्यामुळे थोडासा अर्धा चमचा साखर घालायची, जेणेकरून फोडणीला तेलही सुटतं भाजीला आणि चवही छान लागते. टमाटा असल्यामुळे थोडी साखर घातलेली कधीही चांगली. एकदम अर्धा चमचा घालायची साखर. आता याच्यामध्येच आपण जे छोले उकडून ठेवले होते ते घालायचे व छान प्रकारे हलवून घ्यायचं. हे बघा कसे मस्त एकजीव झाले बटाटे आणि छोले. आता याला अशीच 1-2 मिनटं फक्त वाफ काढायची
आणि मग त्यात पाणी घालून उकळत ठेवायचं. छान एकजीव झालं, वाफही आली. आता सगळ्यात शेवटी त्यात मीठ चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून मग त्याच्यामध्ये थोडंसं जेवढं वाटतंय तुम्हाला गरजेचं पाणी आहे, रस्सा जेवढा पाहिजे असेल तेवढं पाणी घाला आणि एक उकळी काढून घ्या. आपले छोले तयार. तर याला छानपैकी एक उकळी काढून घेऊ आणि खायला छोले तयार. बघा मस्तपैकी उकळी आली आहे त्याला. हे पहा, गरमागरम छोले तयार. पंजाबी स्टाईल छोले म्हटलं तरी चालेल. मस्तपैकी छोले झाले. आता याला आपण कोथिंबिरीने गार्निश करूया. वरतून अशी थोडीशी कोथिंबीर घालायची. गरमागरम छोले तयार.